बाधित सगळे नागरिक, स्थानिक शेतकरी, ज्यांचा अर्धा गुंठा आहे, आणि ज्यांनी बाहेरकर हे इथले मूळ रहिवासी, मूळ शेतकरी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पार्श्वभूमी काय आहे आणि ही जी डेव्हलपमेंट झाली, याला डेव्हलपमेंटला विरोध नाही या नागरिकांचा, परंतु नक्की कॉर्पोरेशन यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि 30 मीटरचा जो रेटा लावलेला तो 30 मीटर का, याबाबत सांगणार आहेत. नमस्कार, मी रवींद्र शांताराम दाहेरकर वस्ती, हडपसर रेल्वे स्टेशन रोड. माझं म्हणणं आहे की आमचा विकासाला विरोध कुठंच नाही, विकास करा, पण विकास करताना जे लोक काही या ठिकाणी बाधित होत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. आम्ही 24 मीटरला आज हक्काने द्यायला तयार आहोत, 24 मीटरला, पण आज 24 मीटर रोड करत असताना काही कॉर्पोरेशनचे अधिकारी काही करून मोठा रोड करा यासाठी अधिकारी. आज मी 1930 साली आमच्या आजोबांनी पंजोबांनी ही जमीन खरेदी केली. शंकर गोविंद दाहेरकरांनी 1930 साली जमीन खरेदी केली आणि आम्ही आज त्याच्यावर घरं बांधली, आजोबांनी पंजोबांनी, आणि त्याच्यावर आम्ही निर्वासन करत आहोत. पण आज कॉर्पोरेशन काही अधिकारी येतात आणि म्हणतात तुम्ही अतिक्रमण केलं. अहो, आम्ही खरेदीच 1930ला केली, त्यावेळेस हा रोड नव्हता, पायवाट होती, काही सायकल ट्रॅक होते, त्या ठिकाणी मला वाटतं मोठी लाईन येते, ही लाईन या ठिकाणी आहे आणि ही लाईन असताना आज काही लोक घाट करत आहेत तिथे रोड करा. ठीक आहे, रोडला विरोध नाही, पण ज्यांचा ज्या रोडला जात आहेत, बाधित होत आहेत, त्यांचा विचार काय करता? DRC द्या, जागा द्या, काय त्या बदल्यात मोबदला आम्हाला द्या ना. का तुम्ही उठसूट येणार, आमच्या घराला मार्किंग लावणार आणि रोड जातो, वायनिंग जातो, हे जातं, तुम्ही घर, अहो काय आहे का नाही, नियम आहेत का नाहीत पुढे काही? कारण उठसूट यायचं, ज्यांनी यायचं त्यांनी सांगायचं. कोणताही अधिकारी काही बोलत नाही, जो सांगतो तो एवढं जाणार, तो अधिकारी तो सांगतो एवढं जाणार. अहो, आम्ही करायचं काय? आयुष्य इथं काढलं आज आम्ही, आज 52 वर्षाचे आम्ही आहोत, आमच्या मुलांचं शिक्षण आहे, प्रगती आहे, आमचं चालू आहे. आज ह्या वयामध्ये तुम्ही आम्हाला सांगता की तुमची घरं तोडा, रोड तोडा, आम्ही जाणार कुठं? काहीतरी विचारायचं झालं पाहिजे. कॉर्पोरेशनला आमचं नम्र विनंती आहे की आम्ही रोडला विरोध करत नाही, आमचा रोड हा 24 मीटरच झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आम्ही प्रयत्न करू. वेळ आली तर रोडवर उभं राहण्याची तयारी आमची आहे, कारण आमचा रोडला विरोध नाही. कारण राहणारे लोक आहेत, आज या ठिकाणी काही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत, ते लोक रोडच्या कडेने राहत आहेत, त्यांचं घर तुम्ही तोडताय. अहो, ती लोक ह्या वयात आज 55-60 वर्ष त्यांनी इथं काढली, की जाणार कुठं? याचा विचार बी कॉर्पोरेशनने केला पाहिजे. आज तुम्ही म्हणताय TDR घ्या, FSI घ्या, हा जाऊन कुठं 50 लोकांच्या दारात हिंडायचं आम्ही? काही कॉर्पोरेशन अधिकारी त्यांनी यावं, समोर बसावं, आमच्या मिटिंग कराव्यात की एवढं रोड जाते, आम्ही ह्या बदल्यात हा मोबदला तुम्हाला देऊ. कारण आम्हाला त्याशिवाय विचार करावा लागेल की काही इतके घरं आहेत की त्या लोकांनी शिक्षक आहेत या रोडला, कॉर्पोरेशनचे अधिकारी, पुणे महानगर, तुमचे स्वतःचे लोक या ठिकाणी राहतात, त्यांचा विचार करा. आज त्यांची घरं तुम्ही तोडतायत, त्या लोकांचा विचार तुम्ही कॉर्पोरेशनने केलाच पाहिजे. आमचा आज बी विनंती आहे की आम्ही 24 मीटरला कुठेही विरोध नाही, पण विरोध करत असताना, कारण काही ठिकाणी असा विरोध करावा लागतोय की आमची घरं जात आहेत, मुलांचं शिक्षण आहे, काहींच्या लोकांचे आज कुठेतरी 55 केलेत, आज 24-50 वर्ष आम्ही इथं काढलेत आणि तुम्ही येऊन सांगता का रोड तोडा, घरं काढा? हे योग्य नाही, ही योग्य पद्धत पुणे महानगरपालिकेची नाही. आयुक्तांनी आणि कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी हा विचार केलाच पाहिजे की हा रोड 24 मीटर करा. 24 मीटरला प्रत्येक 10 फूट वाचेल आणि हा 10 फूट वाचला तर तो आयुष्यभर या रोडला होणाऱ्या विकासावर तो निर्वाह करेल. आज कोणती लोक अशी आहेत की जे त्यांनी रोडला 10 फुटाची टपरी टाकली तर आयुष्यभर तो त्या रोडवर बसून खाईल, ही आमची विनंती आहे. तर असं स्थानिक शेतकरी, स्थानिक नागरिकांचं मत आहे. त्यांचे पंजोबापासून जमीन आणि कॉर्पोरेशन खात्याकडे म्हणतात, प्रसारमाध्यमांना खोटी माहिती दिली जाते की या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर लोकांचं असं मत आहे की अतिक्रमण वगैरे नाही आहे, खरेदी केलेल्या जागा आहेत, त्यांच्याकडे खरेदी खत, 7-12 सगळे डॉक्युमेंट आहेत. आम्ही या ठिकाणी शेती केलेली आहेत, आमच्याकडे शेतीचे फोटो आहेत, शेती केली. रोडपासून 3 फुटावर आम्ही फुलं, गुलाब, झेंडू, मोगरा केलेला आहे. आम्ही इथनं मार्केट यार्डला सायकलवर, त्यावेळेस काही नसताना आम्ही सायकलला मार्केट यार्डला सायकलवर फुलं नेली, त्यावेळेस कोणी बघायला नाही आलं. ज्यावेळेस आम्ही ह्या चौकातनं त्या चौकापर्यंत सायकल खांद्यावर उचलून नेत होतो, त्यावेळेस कोणी विचार केला नाही. आणि आज कुठं काय करतायत की लगेच म्हणताय की नाही विकासासाठी रोड पाहिजे, हे योग्य नाही. तर विकास झाला पाहिजे.